समर्थन शाहरुख खान तिकडे येऊन तुला घरी खान दाखवणार होता का? तिस्ता सेटलवर कोण? तिस्ता सेटलवर म्हणजे अहमदाबाद दंगलीमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जिने छळ मांडला. अहमदाबादची दंगल ही उत्स्फूर्त दंगल होती. मुसलमानांनी गोधऱ्यामध्ये हिंदूंची रेल्वे जाळली, शेकडो हिंदू मारले गेले आणि त्यानंतर उत्स्फूर्त जी प्रतिक्रिया उमटली, त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेनंतर मुस्लिमांचा सुपारी घेतली. अरबस्तानातून तिला हजारो कोटींच्या देणग्या आल्या, लाखो कोटींच्या, आणि ते सर्व मुस्लिमांना पैसा वाटला गेला आणि हिंदुत्ववाद्यांना आग पाकड करत सुटली. आणि तिस्ता सेटलवर बोलली परवाच्या पुण्यातल्या बॉम्बस्फोटानंतर की पुणे का बॉम्बस्फोट भी अभिनव भारत संघटना ने किया है. त्याच्याबरोबर ताबडतोब केंद्रामधलं एक पिल्ले नावाचं केंद्र सरकारचा गृह सचिव तो बोलतो की आम्ही हिंदुत्ववादी संघटनांची पण तपासणी करतोय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे ज्या भूमीची पवित्र ही संतान, त्या संतांना बॉम्बस्फोटाच्या खोट्या खटल्यामध्ये गोवून त्यांना कलंकित कलुषित करण्याचं तुम्ही षडयंत्र आखता. पिल्ले तुझा बाप नेमका कुठचा रे असं आपण विचारलं पाहिजे. मागे दारुल उलूम देवबंद नावाची एक मुस्लिमांची संघटना आहे, दारुल उलूम देवबंद. त्या देवबंद संघटनेने पी चिदंबरम आपल्या देशाचा गृहमंत्री त्या सभेत उपस्थित असताना त्या पी चिदंबरमच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक फतवा काढला. फतवा म्हणजे आदेश. त्या आदेशात त्यांनी असं म्हटलं की वंदे मातरम कहना हराम है. वंदे मातरम म्हणजे वंदे मातरम म्हणत जाऊ नका, वंदे मातरम म्हणणं हराम आहे. कुठच्याही मुसलमानाने वंदे मातरम म्हणू नये. तो आपल्या अल्लाचा इस्लामचा अपमान आहे. अल्लाह सोडून कोणालाही वंदे मातरम करू नका. आणि पी चिदंबरम त्या सभेत बसले होते. माझ्या मनात असं आलं की पी चिदंबरमची लुंगी उचलून पुंगी तपासली पाहिजे की पी चिदंबरमच आहे तर दुसरा कोणतरी आलाय तिकडे. आणि त्या सभेमध्ये तो पी चिदंबरम मान डोलवत होता. त्या पी चिदंबरमला लाज वाटली पाहिजे होती. आपली देशद्रोहाची आग ओकणाऱ्या देशद्रोही मौलवींना तिथल्या तिथे त्याने गृहमंत्र्यांनी खडसावलं पाहिजे होतं. बास मान. वंदे मातरम म्हणणार नाही भडव्यानो. वंदे मातरम म्हणणार नसाल त्या देशातून चालते वा. वंदे मातरम म्हणणार नाही, शिवाजी महाराज की जय म्हणणार नाही आणि तुमच्यासारख्या कोल्या कुत्र्यांनी म्हणूही नये. कारण तुमच्या घाणीच्या तोंडामध्ये वंदे मातरम सारखा महामंत्र वेदमंत्र शोभणार सुद्धा नाही. तो कलुषित बोलतो. तुम्ही वंदे मातरम म्हणू नका आणि इथे राहू सुद्धा नका. आणि अफजल खानाच्या भोवती, अफजल खानाचं जिथे थडग आहे प्रतापगडावर, तिथे देशद्रोह्यांसाठी अनेक थडग्यांची जागा अजूनही रिझर्वेशन ठेवलेली आहे. तिथे या थडग्यांमध्ये यांना जागा दिली पाहिजे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. वंदे मातरम म्हणणार नाही कारण आमच्या धर्माला चालत नाही. वंदे मातरम म्हणणार नाही कारण आमच्या धर्माला चालत नाही. आणि मग आपले राज्यकर्ते म्हणतात नाही त्यांची धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. वंदे मातरम विषयी धार्मिक स्वातंत्र्य? अहो ही घटना धर्मनिरपेक्ष आहे. हे राज्य धर्मनिरपेक्ष आहे. इथे कुठच्याही धर्माचे अधिकार राखले जात नाहीत. राज्य घटनेचा आदेश हाच धर्म असला पाहिजे. आणि त्या राज्य घटनेला डावलून हे देशद्रोही म्हणतात आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. मागे मुसलमान अनेकदा हे फतवे काढून मागे 15 ऑगस्ट 2008 ला श्रीनगरमध्ये मुस्लिमांनी मोठा मोर्चा काढला. श्रीनगरच्या काश्मीरी मुस्लिमांनी आणि तिरंगा झेंडा फडकवत आणला. तिरंगा झेंडा लोकांना सैन्याला वाटलं की डुकरं आली माणसात. आणि लाल चौकात श्रीनगरच्या येऊन तो तिरंगा उलटा केला आणि पायाखाली तुडवून त्यांनी जाळला. आणि तरी सुद्धा भारत सरकारने त्यांच्यावर कुठचेही खटले भरले नाहीत. विचार करा, तुमचा तिरंगा तुमच्या देशात जायला जातोय, तुमच्या ध्वजाचा अपमान तुमच्या देशात होतोय, तुमच्या राष्ट्रपुरुषांच्या तस्वीरींवर तुमच्या देशात बंदी येते. हे क्रांतीचं पर्व सुरू झालेलं आहे. सनातन संस्थेला उगीच वेठीस धरायचं आणि सनातन संस्था जे धार्मिक कार्यकर्ते आध्यात्मिक त्या सनातन संस्थेवर बॉम्बस्फोटाचे खोटे खटले गोवायचे. वर्ष 2 वर्ष झाली त्यांचे संस्थापक ते परमपूज्य गुरुजी अजूनपर्यंत जागेवर उठू शकले नाहीयेत. आठवले गुरुजी. आणि आठवले गुरुजी त्या खोलीमध्ये कॉटवर पडलेले असतात. ते आजारी आहेत, भयंकर आजारी आहेत. त्यांच्यावर चॅप्टर केस भरली जाते आणि त्यांच्यावर खोटे खटले, त्यांच्यावर बंदीची संकट आणली जातात. अबू अस्मी देशात फिरू शकतो, अजमल कसा सुरक्षित राहू शकतो, पण सनातन संस्थांसारख्या धार्मिक संस्था बंद पाडण्याची षडयंत्र आणि ती षडयंत्र हाणून पाडली पाहिजे. सनातन संस्थेवर बंदी नाहीये, ती हिंदुत्ववाद्यांवर बंदी आहे. साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहितला अटक झाल्या त्यांना असं वाटलं की हिंदुत्ववादी पळतील, हिंदुत्ववादी लपतील, हिंदुत्ववादी घरदार सोडून पळतील. पण हिंदुत्ववाद्यांनी उलट केलं. बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिल्याबरोबर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक बाहेर उभे राहिले आणि हिंदू राष्ट्र सेना विशेष करून 5000 तरुण मुलं आम्ही घेऊन गेलो आणि नाशिक कोर्टाच्या बाहेर मोठं आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाचा चमत्कार इतका झाला, न्यायालयात बसलेल्या न्यायमूर्तींना बाहेरची संख्या कळली किती आहे ते.
आणि नंतर त्यांनी ताबडतोब त्या साध्वीला पोलीस कस्टडी न देता न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर साध्वीचा कर्नल पुरोहितचा शारीरिक छळ थांबला. अजून सुद्धा त्यांच्या कुठचाही ठोस पुरावा नसताना अनेक दिवस झाले, अनेक वर्ष आली त्यांना कारागृहात सडवलं जात आहे, बडवलं जात आहे. आज संजीवजी पुनाळकरांसारखे, नवीनजी चोमर, ॲडव्होकेट भसीन आपल्या मागे बसले आहेत. त्या ॲडव्होकेट भसीन या महाशयाने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकावर भारताची राज्यघटना आणि कुराण यांची तुलना केली की कुराण कसं भारताच्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे, भारताच्या राज्यघटनेचा अपमान आहे, ते तुलना केली. आणि राज्यघटना महत्वाची की कुराण, आणि हे कुराण राज्यघटनेला कलुषित करतंय असं त्यांनी त्या पुस्तकात सिद्ध केलं. त्या पुस्तकावर बंदी आणली गेली आणि त्या बंदीनंतर हजारो मुसलमान कोर्टात येतात, पण एकही हिंदू त्या कोर्टामध्ये अनेक पोशिंदे काँग्रेस ज्यांची पोशिंदे अशा अनेक, मागे एकाने त्याच्यात ठराव आणला होता की उर्दू मधून मला द्या कामकाज महानगरपालिकेचं. तुला उर्दू मधून पाहिजे का भडव्या? मग तुला उर्दू पाहिजे तर पाकिस्तानात चालतो, बांगलादेशात जा, तिथे तुझ्या आईचे नवरे राज्य करताय, तिथे तुला उर्दू मधून मिळेल. आज आपण हा विचार गांभीर्याने केला पाहिजे. आजच्या सभेला परवानगी नाकारण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. ही सभा होऊ नये, ही सभा उधळली जावी. या सभांच्या माध्यमातून जे तुमच्यामध्ये चैतन्य येईल, तुमच्या हृदयामध्ये एक आक्रोश निर्माण होईल, तुमच्या विचारांमध्ये, डोक्यांमध्ये एक विचारमंथन चालू होईल, ते होऊ देऊ नये म्हणून राज्यकर्त्यांच्या दबावाने ही सभा होऊ नये असे भरपूर प्रयत्न झाले. पण यापुढे तुमच्या बळावर, तुमच्या पाठराखणीवर, तुमच्या पाठिंब्यावर मुंबईमध्ये अशा शेकडो सभा मी घेणार आहे आणि हिंदू राष्ट्रवादाचा ज्वलंत जागवलेला इतिहास जागवणार. आज जर महाराष्ट्रात हिंदुस्थानाचा गोडवा, हिंदू राष्ट्राचा गोडवा गायला जाणार नाही तर कुठे जायचं? बांगलादेशात जायचं का? शेख हसीनाच्या घरी जाऊन गायचं का? परवेज मुशर्रफच्या जनानखान्यात जाऊन आम्ही हिंदुत्वाचे बोलबाला करायचा काय? आज मुंबईमध्ये जी छक्ल उडवली गेली आहे, भाषावादाची जी भूत उठवली गेली आहे, मी पुन्हा पुन्हा त्यांचा उल्लेख करतोय. खरोखर मनापासून तुम्ही विचार करा, मराठीचं हित हाजी अराफत शेख साधणार आहे का? मराठीचं हित भगवा झेंडा सोडून दुसरा चट्टेरी पट्टेरी ध्वज तुमच्या महाराष्ट्राचं हित जपू शकेल काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्यांवर बंदीच येणार नाही. त्या जयंत्या नष्ट केल्या जातील जर हा भगवा ध्वज खाली उतरला तर. हा भगवा ध्वजाचं अस्तित्व नष्ट करण्याचं प्लॅनिंग केलं, षडयंत्र केलंय. या महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातून हिंदुत्वाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या संघटना काढल्या जात आहेत. मी स्वतः 96 कोळी मराठा आहे. पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मराठा सेवा संघ नावाची संस्था उभी केली जाते, संभाजी ब्रिगेड. आणि ती हिंदुत्ववादी शत्रू आहे त्या देशाचे. देशात मुसलमान फार सज्जन आहेत. PA इनामदार त्यांचा बाप आहे, पुरुषोत्तम खेडेकरचा. ती संभाजी ब्रिगेड सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचा धोका केला ब्राह्मणांनी. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण आहेत, ते नीच आहेत. ज्ञानेश्वर माऊली नीच आहेत. रामदास स्वामी ते नीच आहेत. आणि सज्जन कोण आहेत? देशातले मुसलमान सज्जन आहेत. या ब्राह्मणांनी हिंदू मुस्लिम तरी वाढवली. मग औरंगजेबाने जो जजिया कर लावला होता तो काय ब्राह्मणांच्या सांगण्यावर लावला होता काय? ब्राह्मण मराठे वाद भिडवायचे, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये वाद निर्माण करायचे आणि नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं. संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी बोलत नाहीत, जय जिजाऊ बोलतात. त्या भडव्यांना सांगितलं पाहिजे त्या जय भवानी मध्ये जय जिजाऊ लपलेली आहे. जिजाऊचा उल्लेख वेगळा करावा लागत नाही. संभाजी ब्रिगेड नावाची एक संस्था उघडली गेली आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी, भाषा जातीवादीचं फूट उठवण्यासाठी संभाजी ब्रिगेड नाही येते, ती मंबाजी ब्रिगेड आहे. नाव संभाजी ब्रिगेड आहे. मंबाजी कोण? शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खानाबरोबर जो शिवाजी महाराजांचा चुलत चुलता चालून आला मंबाजी, त्या मंबाजीची ही औलाद आहे, संभाजीची असू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांची औलाद असं नीच कृत्य करणार नाही. ज्ञानेश्वर माऊली विरुद्ध बोलता, ज्यांनी बहुजन वर्गाला गीता कळावी म्हणून बोली भाषेत तिचं रूपांतरण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना चातुर्वर्ण व्यवस्था मोडून काढण्यासाठी सहभोजन घेतलं. सर्व जातींच्या महार, मोची, तेली, तांबोळींना सगळ्यांनी ब्राह्मण मराठ्यांनी एकत्र बसायचं, एकत्र जेवायचं, सहभोजन घेतलं. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना नावं ठेवता. अरे देशद्रोह्यानो, तुमची मुंडकी अफजल खानाच्या आधी छाटली पाहिजे. ही जी पिल्लावळ भाषावादाची उठते, त्या भाषावादी पिल्लावळीला, जातीवादी वर्णवादी पिल्लावळीला आधी नष्ट केलं पाहिजे. हिंदूंमधला जातीवाद वर्णवाद पुन्हा पुन्हा जागवला जातो कारण हिंदू राष्ट्रवाद नष्ट झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला